आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% वाढवा. शरद पवारांची सांगलीतल्या पत्रकार परिषदेत मागणी. ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना वाढीव 25% आरक्षण मिळेल, पवारांचं वक्तव्य. एमआयएमचा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रस्तावामध्ये राज्यातील 28 मतदारसंघांची यादी. 10 सप्टेंबरला हा प्रस्ताव देण्यात आला. मुंबईमध्ये बैठकाही झाल्या. इम्तियाज जलील यांचा दावा. कुणी काय प्रस्ताव दिला हे प्रदेशाध्यक्ष पाहतात. एमआयएमच्या प्रस्तावाबाबत आपल्याला माहित नाही. शरद पवार यांची प्रतिक्रिया. आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेत. नव्या पक्षाला 288 जागा देणं शिवसेनेला कठीण दिसतंय. एमआयएमच्या प्रस्तावावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. निवडणुकीच्या कामाला शिक्षकांचा विरोध. परीक्षा काळात अतिरिक्त काम लागतं अशी तक्रार. इतर शासकीय कर्मचारी आणि बेरोजगार तरुणांना निवडणुकीच्या कामाला लावण्याची शिक्षक संघटनांची मागणी. लाडकी बहीण योजनेवर बंदी आणण्याची हायकोर्टात मागणी. नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. 23 ऑक्टोबरपर्यंत नोटीसला उत्तर देण्याचे खंडपीठाचे आदेश. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांच्या निधीवर परिणाम. इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे जात असल्यानं सरकारच्या अन्य योजना थंडावल्या. शरद पवारांचं वक्तव्य. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या भेटीनंतर इंदापुरातील राजकीय घडामोडींना वेग. भाजप कार्यालयावरचे फ्लेक्स हटवले. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. पुणे आणि कोकणामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या नेमण्यासंदर्भात निर्णय होणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. मालेगावच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं उद्घाटन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाणे दौऱ्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. सर्वपक्षीय आदिवासी आमदार आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. तात्काळ पेसा भरती करावी आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी भेट घेणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर. उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार तर इतर इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेणार. मला संपू नका, मी संपलो तर तुम्ही कसे राहाल? खासदार अशोक चव्हाणांचा विरोधकांना सवाल. प्रकाश आंबेडकरांनी रिपाईसोबत यावं. आपण नेतृत्व सोडायला तयार. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. रिपाई नेते रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत रिपाईला 8 ते 10 जागा मिळाव्यात, आठवलेंची मागणी. शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळावी. गुणरत्न सदावर्ते यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार. मनसेकडून संदीप देशपांडे वरळीतून लढणार असल्याचीही चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.